छाप घातलेला एक कावळा बिलवा पैलवान विक्रमशाह भारत भोसले कुमार महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आणि दोघेही उच्च विद्याविभूषित पैलवान आहेत. सर बाळू बोडकेंची ओळख करून द्या. शिवराज स्टेट महाराष्ट्र केसरी खास पेपल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचे जीवलग मित्र आहेत ते बाळू बोडके आणि विक्रमशाह भोसले. महाराष्ट्र केसरी अहिल्यानगरला झाली सेमी फायनल पर्यंत. या महाराष्ट्र केसरीच्या माती विभागामध्ये धुमाकूळ घातलेला होता या विक्रमशाह भोसलेनं. 5 मिनिटाचं टायमिंग आकाश माने आणि सागर चौगले या कुस्तीसाठी आणि 5 मिनिटांनंतर यात्रा कमिटी काय निर्णय घेईल ते घेईल. आकाश माने तिकडे महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि प्रतिस्पर्धी कब्जा घेतलेला सागर चौगले महाराष्ट्र चॅम्पियन आहे. वस्ताद दगडूदादा चौगले पांडुरंग महाराज कुस्ती केंद्र जुनोनी त्याचा तो चिरंजीव आहे. 79 किलो वजन गटामध्ये या सोलापूर जिल्ह्याला चॅम्पियनशिप मिळवून दिलेली आहे या सागरना. आणि इकडे इंटरनॅशनल पैलवान राजू हिप्परकर यांचा पट्टा आकाश माने. मेजर साहेब राजू काय म्हणतायत बघा जरा. कमिटी काय म्हणताय. सर हो सागर चौगुले आणि आकाश माने यांची सलग तिसऱ्यांदा कुस्ती आहे. पण आज कुस्ती निकाली झाली पाहिजे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये यांच्याकडून सागर दगडू चौगले पैलवानला 500 रुपयाचं इनाम आलेला आहे. बसून घ्या. 1 नंबरची कुस्ती. कुस्ती सुटणार नाही. महेश कुंभार आपण आपलं मानधन घेऊन जायचं. आकाश माने आपणही आपलं मानधन घेऊन जायचं आहे. आकाश माने पैलवानला चांगला लढला म्हणून आकाश माने पैलवानला दुर्योधन हिप्परकर भारतीय जनता पार्टी सांगोला तालुका अध्यक्षांच्याकडून 500 रुपये आणि सागर दगडू चौगले महाराष्ट्र चॅम्पियन चांगला लढला विजय झाला म्हणून त्याला 500 रुपये आलेले. दोघांनी बक्षीस घेऊन जायचं आहे. सागर आणि आकाश दोघांनी बक्षीस घेऊन जायचं. विक्रमशाह भारत भोसले हा MA शिक्षण घेतोय. किशोर नकाते यांच्याकडून आकाश माने पैलवानला 1000 रुपये आलेले. बक्षीस चांगली लढत दिली म्हणून घेऊन जायचं.
सर येणाऱ्या महाराष्ट्र केसरीमध्ये बाळू बोडके पण ओपन मध्ये खेळणार आहे. तर या दोन्ही पैलवानाकडून आपल्याला गदेची अपेक्षा आहे. तर यांच्याबद्दल 2 शब्द. आता बोलायचं म्हणजे बाबासाहेब नारायण इप्परकर यांच्याकडून आकाश माने पैलवानला 1000 रुपये आलेले आहेत. समोर जे लढणारे दोन्ही पैलवान आहेत ते भावी महाराष्ट्र केसरी म्हणून गदेचे मानकरी ठरण्यासाठी झटतायत. त्यामध्ये वजनाने ज्यादा दिसतोय कवळा बिलवा पैलवान दोन्ही पायात निकाप घातलेला वस्ताद भारत भोसले यांचा चिरंजीव विक्रमशहा भोसले शिक्षण MA घेतोय आणि वजन 105 किलो आहे. वय बघितलं तर 21 वर्ष आहे. परवा अहिल्यानगर मध्ये जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली माती विभागातून सेमीफायनल पर्यंत प्रत्येकाच्या काळजाचा ठोका वाढवला होता या विक्रमशेना. अतिशय कवळा पैलवान आणि नॅशनल कुस्तीपटू आहे असा विक्रमशहा युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे तो. आणि त्याला समोर प्रतिस्पर्धी लढणारा सह्याद्री कुस्ती संकुल पुणे या ठिकाणी इंटरनॅशनल पैलवान राजू इप्परकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा अनेक वेळा या महाराष्ट्र चॅम्पियनशिपचा मानकरी ठरलेला बाळू बोडके. या बाळू बोडकेंचं नाव घेतलं की त्याच्या वजन गटाच्या सर्वच पैलवानांच्या काळजाचा ठोका आतापर्यंत वाढलेला असा बाळू बोडके पैलवान आहे. सलग 3 वेळा 97 ला महाराष्ट्र चॅम्पियन आणि ह्या वेळेस उपचॅम्पियन. अनेक वेळा म्हणतोय मी. आम्ही कायम सतत बघतोय सुवर्ण पदकाचा मानकरी बाळू बोडके घडत आलेला आहे. आणि आज हे कुस्ती जुजारपूरकरांनी एक प्रेक्षणीय कुस्ती म्हणून या ठिकाणी जोडलेली आहे. आणि ही भंडोबा यात्रा कमिटीच्या वतीनं 1,00,000 रुपये इनामावर ही कुस्ती लागलेली आहे. तोडीस तोड आणि चोडी चोड मानेवर थाप देतात कोपर घुटणा लावतात पाय घुटणा लावतात. कशासाठी लावला जातो तर ज्या पद्धतीनं नागाच्या मानेतील जर दम कमी झाला तर नाग सुद्धा फणा काढायचा थांबतो. त्या पद्धतीनं पैलवानाच्या मानेतील जर दम कमी झाला तर कुस्ती गेली म्हणून समजायची असा इतिहास आहे. आणि या ठिकाणी कुस्ती गुरु दंगलचे या ठिकाणी सागर चौघाले कर्नाटक मधून आमचे मित्र आलेले त्यांचंही मी हार्दिक अभिनंदन करतोय. या ठिकाणी सागर चौगुले या पैलवानासाठी गजेंद्र रामा इप्परकर माजी सरपंच जुजारपूर यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. कुस्ती दंगलचे जे लाईव्ह दाखवत आहेत त्यांनी सत्कारसाठी यायचं आहे. कर्नाटकचे आमचे मित्र विनायक बजबळे पैलवान दिल्लीतून सध्या लाईव्ह बघतोय आपल्या गावचं मैदान. सावंतांना इप्परकर यांचाही चिरंजीव तिथून लाईव्ह बघतोय. दोघे दिल्लीमध्ये सराव करतायत. भव्य दिव्य मैदान जुजारपूरचं मैदान. किती शास्त्रशुद्ध लढतायत बघा. असं एखादा आपल्या घराण्यात असावं असं वाटतंय का मंडळी का घरच्या म्हशीचं सर्व दूध डेअरीला एवढं लिटर झालं तेवढं लिटर झालं. नुसत्या चौकात बसून वाळल्या गप्पा काय त्याचा उपयोग. किती दिवस मैदानच्या कडेला बसायचं. लाईव्ह दाखवणारे सत्कार स्वीकारण्यासाठी या गेलाय. सचिन नळे पैलवानचा सत्कार करायचा आहे. अगोदर जरा दंड ठोकल्यानंतर मग चला सचिन नळे कपडे काढून या. सचिनला आपल्याकडून बक्षीस आहे. आताच बक्षीस गोळा करायला चान्स या. सचिन शांत वातावरण आहे इकडे. आता सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाने अगोदर 1,000 रुपये जाहीर केलेत पण कपडे काढल्याशिवाय नाही.
मान राखला अध्यक्षांचा. धन्यवाद. आणि फंटू अण्णा भुजबळे यांच्याकडून माजी सरपंच यांच्यावर 500 रुपये दंड वाजवायच्या अगोदर, पण दंड वाजवल्यावर काय परिस्थिती राहणार.